बातमी मुंबईतून नंदनवनवरची महायुतीची चर्चा संपन्न झालेली आहे। अनेक तासांच्या चर्चेनंतर बैठक ही संपलेली आहे। 5 ते 6 जागांबाबत अधिकची चर्चा झाल्याने बैठक लांबली अशी ही माहिती समोर येते आहे। अनेक तास ही बैठक सुरू होती। जागा वाटपासंदर्भात आणि आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा झाली अशी ही माहिती समोर येते आहे। तर 5 ते 6 जागांबाबत चर्चा झाल्यामुळे बैठक लांबली। अधिक माहिती घेऊया, शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत। शुभम, नंदनवरची बैठक खूप वेळ लांबलेली ही बैठक संपलेली आहे। कोणकोणत्या नेमक्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली आहे? जगदीश, खरं पाहायला गेलं तर महायुतीची सर्वप्रथम आशिष शेलार यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली होती आणि त्यानंतर नंदनवन या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी महायुती समन्वय समितीचे सर्व नेते जे आहेत ते पोहोचले होते, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे देखील 3 ते 4 नेते होते आणि शिवसेनेचे देखील 3 ते 4 नेते जे आहेत ते या ठिकाणी होते आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी हे देखील उपस्थित होते। आता सध्या आपल्यापर्यंत माहिती येत आहे की जागा वाटपाचा तिढा हा सध्या सुटलेला आहे, पण मात्र ठाणे आणि मुंबईमध्ये कशा पद्धतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला झालेला आहे हे काही वेळातच समजेल। कारण की असं देखील ऐकण्यात येत आहे, सांगण्यात येत आहे महायुतीच्या सूत्रांकडून की काही वेळात पत्रकार परिषद ही देखील होऊ शकते। त्यामुळे नेमका आता तिढा सुटलेला आहे असं समजून येत आहे। महायुती मुंबईमध्ये जी आहे ती एकत्रित सामोरे जाताना दिसून येणार आहे। अर्थातच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची हे महायुती म्हणूनच या निवडणुकीसाठी सामोरे जातील। अनेक तासांपासून ही बैठका सुरू होती आणि खरं तर 5 ते 6 जागांबाबत चर्चा जी आहे ती सुरू होती आणि इतर जे सर्व वॉर्ड होते, उर्वरित जे 200 सव्वा 200 वॉर्ड होते त्यावर देखील पुन्हा एकदा चर्चा झालेली आहे। आणि इतकंच नव्हे तर मग जागा अदला बदल असेल किंवा मग उमेदवारांची काही नाराज उमेदवार आहेत त्यांची मनधरणी कशी करायची यावर देखील चर्चा झालेली आहे। इतकंच नव्हे तर प्रचाराला समोर कसं जायचं, जे इतर मोठे नेते आहेत त्यांच्या देखील सभा होणार आहेत। दिल्लीवरनं देखील अनेक नेते येणार आहेत सभा घेण्यासाठी। अशा सर्व प्रकारच्या चर्चा, सर्व गोष्टींवर जे आहे चर्चा या ठिकाणी सध्या नंदनवनला झाली आहे। मात्र शुभम, अशा कोणत्या त्या 5 ते 6 जागा आहेत ज्याबाबत वाद होता, ज्यामुळे ही चर्चा लांबली होती? अर्थातच महायुतीचा सर्वप्रथम हा प्रयत्न आहे की आपण चांगले उमेदवार दिले हवे जे निवडून येतील, हे प्रथमतः त्यांचा अजेंडा असल्यासारखं होतं। त्यामुळे आज जी शिवसेना उभाटाची असेल, मनसेची काही जागा असतील ज्यांची यादी बाहेर आली होती किंवा मग ज्यांच्या यादींचा एक अंदाज समोर आला होता, अशा देखील याद्यांवर चर्चा झालेली आहे। कारण की महायुतीचे चांगले उमेदवार जे निवडून येऊ शकतात यावर प्राथमिकतेने चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे काही जागा ज्या शिवसेनेला सोडण्यात आल्या होत्या त्या आता भारतीय जनता पक्षाला देण्यात आलेल्या आहेत, तर काही जागा ज्या भाजपाला दिल्या होत्या त्या आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आलेल्या आहेत। 5 ते 6 जागांबद्दल अशाच पद्धतीने चर्चा चालू होती। इतकंच नव्हे तर मनसेचे जे बडे नेते आहेत ते देखील रिंगणात उतरलेले आहेत, त्यांच्या विरोधात देखील महायुतीचा चांगला उमेदवार दिला हवा यासाठी या सगळ्या चर्चा होतात। जगदीश जी, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।